श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ मामांच्या भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. देव आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. आजचा शुभ दिवस. या शुभ दिवशी तुम्ही देखील एक मामांची फोटो निवडला असाल. पुढील प्रमाणे पहा, तुम्ही जी मामांची फोटो निवडला आहात त्या फोटोवर तुम्हाला देव कोणता मार्ग दाखवत आहे. चला तर आज आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं, आणि संदेशाला लाईक करूनच पुढे जावा. प्रेमळ भक्तांनो, देव तुम्हाला कोणता मार्ग आणि कोणता संदेश देत आहेत पाहूया. प्रथम दृश्य, जर तुम्ही मामांची फोटो प्रथम निवडला असाल तर पहा कोणता देव तुम्हाला संदेश देत आहेत. आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्ही वाईट टप्प्यातून जातो तेव्हा तुमच्या मनात हा विचार नक्की येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाही, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, तुमची ती परीक्षा सुरू असताना शिक्षक नेहमी गप्प असतात. तुम्हाला हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रचंड जास्त संघर्ष करावा लागत आहे, प्रचंड जास्त परिस्थिती वाईट सहन करावी लागत आहे, तरी सुद्धा देव आपल्याला मदत का बरं करीत नाहीत असं तुम्हाला देखील वाटत असेल तर लक्षात असू द्या, देवाने तुमच्यासाठी काहीतरी पुढे मोठं ठेवले आहे. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं आणि त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले. त्यानंतर पूर्णपणे सापडलेल्या नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती. गोकुळ राहिले, नंतर मथुरा राहिले. मात्र आयुष्यभर कृष्णाकडून काही ना काही दूर होत गेले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहेत. सर्वस्व गमावून आनंद कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवांपासून चुकले नाही, मग आपण साधारण मनुष्य आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवून आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. प्रेमळ भक्तांनो, लक्षात असू द्या, मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही, मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करीत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दांचे आंधळेपणे पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे पूर्णपणे आता थांबून द्या. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही, कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जो तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करीत आहे. तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्हाला तुमच्या मनाचे जास्त ऐकायचं नाही, कारण मन आंधळे असते. जर तुम्ही यावर सहमत असाल तर कमेंटमध्ये होय मी सहमत आहे असं जरूर टाईप करा. हे कलियुग चालू आहे, म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल. तुमच्या जवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. असं काही जीवनात तुम्ही करून दाखवा ज्यासाठी सर्व लोक तुमच्या सोबत राहतील. स्वतःला रिकामी यापुढे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्यात टाकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर देवानी अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमवण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही
कधी अपेक्षाही केली नसेल. तुम्हाला पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवायचा आहे, कारण देव तुमच्या सोबत आहे. मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी पूर्णपणे देवांवर सोडा, मामांवर सोडा. सर्व काही स्वतः सोडण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येक गोष्टी तुम्ही सोडून शकणार नाही. त्यामुळे काही गोष्टी आता देवांवर असू द्या. फक्त तुम्ही कष्ट करीत राहा. त्या कष्टाला फळ देण्याचे काम देवांना द्या. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याचे दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमवायला आहे की नाही ते तपासण्यासाठी आपल्या बुद्धितेचा वापर करणे सुरक्षित आहे आणि सुनिश्चित करा. लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवायचे आहे. एखादी व्यक्ती जर तुम्हाला मार्गदर्शन करीत असेल तर ती कितीपट खरी मार्गदर्शन व्यक्ती करीत आहे ही गोष्ट तुम्हाला पूर्णपणे समजावून घ्यायची आहे. मगच त्या व्यक्तीचे तुम्हाला ऐकायचं आहे. प्रिय प्रेमळ भक्तांनो, स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला बाळू मामांसोबत जोडा आणि सगळे बाळू मामांवर सोपवा आणि बाळू मामांचे नामस्मरण करत आपले पूर्णपणे चांगले कर्म करा. देव तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. विश्वास ठेवा, देव प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. मामांच्या भक्तांनो, पाहून दुर्लक्ष करू नका. आज बाळू मामा तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. आयुष्यात नक्की सुधारणा होईल आणि आयुष्य खूप मोठे होईल. प्रिय भक्तांनो, लक्षात असू द्या, मामा म्हणतात, पुढील येणारी 10 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जर का तू तुझ्या आयुष्यातील येणारी 10 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवशील तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. त्यामुळे आजचा हा संदेश न दुर्लक्ष करता पुढील प्रमाणे ऐकत चल. देव म्हणत आहे, विश्वास ठेव. यापुढे तुला आयुष्यात कोणीही दुखवणार नाही, कोणीही रडवणार नाही आणि कोणीही तुला पूर्णपणे धोका देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अटकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात जे आहे ते धावून येईल. नशिबात नाही तेही येईल आणि जाईल. म्हणून अग्नीत इच्छा बाळगू नको. जे मिळाले ते सांभाळ आणि आयुष्य आनंदाने जगत चल. तुला मी आज इतका संदेश देऊ इच्छितो की तू आयुष्यात पुढे भरपूर जाणार आहेस. फक्त त्यासाठी तुला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेव. सर्व काही तुझंच आहे. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही मामांचीही फोटो निवडला असाल तर देव तुम्हाला हे संदेश देत होते. पुढील मामांच्या फोटोला देव कोणते संदेश देत आहे, चला तर पाहूया. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही देवांची ही फोटो निवडला असाल तर देव तुम्हाला म्हणत आहे, चिंता करू नका. सारखं तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून जास्त काळ विचार करू नका, कारण कधी कधी तुमचा निर्णय चुकू शकतो, पण बाळू मामांचा नाही. उठल्या दिवसाची सुरुवात बाळू मामांच्या नामस्मरणाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती देखील फिरणार नाही. एवढी ताकद श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नामात आहे. म्हणून प्रत्येकाने श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाचे रोज नामस्मरण करायचे आहे. आणि प्रत्येकी तुम्हाला या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायची आहे. प्रथम गोष्ट म्हणजे दयाळू. आपण कमकुत नाही, ताकदवान व्हा पण उद्वादन ही नम्र व्हा पण घाबरत नाही. अभिमानी व्हा पण गर्विष्ठ नाही. आम्ही सांगितले त्याच मार्गाने जाऊन उगाच गुटमळ नको आणि वाटसुद्धा बदलू नको. प्रयत्न करीत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
तू पुढे चालत राहा. जे तुला पाहिजे आहे ते सर्व योग्य वेळ आली की तुला मी नक्कीच देईल. बाळू मामा यांच्यावरती जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा देव तुम्हाला पूर्णपणे साथ देतील. जशी संकट येतात असेच संकटातून सुटण्याचे मार्ग ठरवलेले असतात. निर्भय होऊन अशी बाजी चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाग आयुष्यात जास्त सुंदर वाटेल. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्रे सध्या पूर्ण कर. कारण भविष्याचे चित्र तेव्हाच काढशील जेव्हा वर्तमान काळात चित्र काढायला शिकशील. या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जे आम्ही तुला देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट तुझीच आहे. मी तुझा आहे म्हटल्यानंतर, हे जीवन तुझे आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट मी तुला देईनच. असं कोणतेही संकट नाही जे आम्ही थांबवू शकत नाही. प्रत्येकासाठी माझ्याकडे उपाय आहे. या ब्रह्मांडाचा मालक आहे मी. बेहू नको. मी बाळू मामा प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. असा कोणताही वाद नाही जे आम्ही रोखू शकत नाही. पण तुझा जिद्द इतका आणि विश्वास इतकी भक्ती निर्माण कर की सर्व पेळू शकशील. संकट समोर निर्धास्तपणे उभा राहू शकशील. वादळात निर्भीडपणे शिरू शकशील. भलेही मग तुला चालता येत नसेल तर पडायला शिकून, बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकून, पंख उघडता येत नसेल तर दिव्य भरारी घ्यायला शिकून, दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ. मी तुला ते सर्व काही देईन जे तुला हवं आहे. फक्त तुला देखील मला काहीतरी द्यावं लागेल. तो म्हणजे तुझा वेळ. प्रेमळ भक्ता, तुझे संकट मला माहीत आहे. तुझे संघर्ष मी पाहिले आहे. लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळू मामांना जेव्हा आपण तळतळीने प्रार्थना करतो तेव्हा त्या क्षणी बाळू मामा आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार ब्रह्मांडाला कामाला लागतं. म्हणजे जे घडत आहे ते बाळू मामांच्या इच्छा म्हणून स्वीकार करायचं आहे. जे आयुष्यात सध्या घडत आहे त्याला स्वीकार करायचे आहे. वाईट घडत असेल तर ते सहन करायचे आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध कराल तर आयुष्यात प्रत्येकजण तुम्हाला विरोध करेल. तुम्हाला तुमच्यावर टीका करणारा असो किंवा स्तुती करणारा यांना देखील बाळू मामांनी पाठवला म्हणून त्यांचे धन्यवाद करायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि बाळू मामा यांच्या संकेताप्रमाणे कर्म करीत राहायचे आहे. बघा, यश तुम्हाला कशा प्रकारे मिळेल. निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमळ भक्तांनो, लक्षात असू द्या, जे आयुष्यात तुमचे घडत असते ते देवांच्या इच्छेद्वारे घडत असते. सर्व काही देवांच्या इच्छेद्वारे आयुष्यात घडत असते. म्हणून जे सध्या घडत आहे त्याला पूर्णपणे स्वीकारा आणि आयुष्य जगत चला. रस्त्यात चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यावर चालत राहणं नक्कीच चुकीचं असतं. स्वतःला धोका देऊ नको. किती वेळ स्वतःला धोका देशील माहीत आहे. चुकीच्या रस्त्यावर चालत आहेस तरी देखील तू स्वतःला त्याच रस्त्यावर का बरं चालू देत आहेस. कारण काळजी करणे थांबव म्हणजे तू कधीही घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. आयुष्य एक नियम ठेव. खरा बोला आणि समोर बोला. म्हणून जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप तुमच्या दूर होतील. म्हणून जे आहे ते सत्यात वागा. कोणाचे नाते किंवा कोणाला गमवण्याची भीती मनात बाळगू नका. प्रत्येक जण तुम्हाला गमवते, मात्र तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वतःहून केव्हा गमवत नाही. कारण तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात मला माहीत आहे. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हातात असलेला कोणतीही ओढून मिळू शकत नाही, पण नशिबात असेल कोणीही देऊ शकत नाही. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे स्वर्ग मार्ग खुले नाही केले तर सांग. मी तुला कशा प्रकारे मार्ग सांगित आहे तुला समजायला हवे.
मी तुला सांगू इच्छितो की कशा प्रकारे मी तुला मार्ग सांगित असतो. तर सर्वप्रथम मी तुला मार्ग सांगित असतो ते म्हणजे तुझ्या आयुष्यात दुःख संकटे जेव्हा येत असतात तेव्हा मी तुला मार्ग सांगत असतो. दुःख संकटे देखील मीच आणली असतात हे समजून आयुष्यात पुढे चालत राहा. बाळू मामांना एक प्रार्थना करायची आहे. वेळ वाईट आहे बाळू मामा, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. जेवढी सांभाळायचं होतं तेवढं सांभाळलं. आता सर्व काही तुमच्या हातात आहे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता जे घडत आहे आणि जे घडेल ते तुमच्या इच्छेने घडणार असे म्हणा. नाही मागणार सुख पण सहन करण्याची ताकद द्या. पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंज खेळायची शक्ती द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि तुमची कृपा माझ्यावरती पूर्णपणे असू द्या. प्रेमळ भक्तांनो, लक्षात असू द्या, देव प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत. मामा प्रत्यक्ष तुमचे आहेत. ते तुम्हाला प्रत्यक्ष साथ देत आहे. तुम्हाला फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही, प्रत्येक क्षणी त्यांना दुर्लक्ष कराल, निश्चितपणे तुम्ही आयुष्यात पुढे अजिबात जाऊ शकणार नाही. म्हणून देवांवरती विश्वास ठेवा आणि सर्व देव जे काही तुम्हाला वाईट काळ आणत आहे ते स्वीकारा, कारण देवांच्या इच्छेद्वारे ते घडित आहे. तुम्हाला जर देवांचा तुमच्यासाठी कोणता संदेश होता हे समजले असेल तर आता तुम्ही जर पुढील प्रमाणे मामांची फोटो निवडला असाल तर पहा तुम्हाला देव कोणता संदेश देत आहेत. जर तुम्ही देवांची पुढील प्रमाणे ही फोटो निवडला असाल तर पहा देव तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. येणारे दिवस तुमचे सोन्याने नाहून जातील. त्यासाठी प्रत्येक दिवशी हे 6 वाक्य स्वतःला म्हणा. येणारे तुमचे दिवस सोन्याने वाहून जातील म्हणून प्रत्येक दिवशी हे 6 वाक्य जरूर म्हणा. प्रथम वाक्य आहे मी एक विजेता आहे. दुसरा वाक्य आहे मी सध्या चांगला आहे. तिसरा वाक्य मी कोणतेही काम करू शकतो. चौथा वाक्य ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे. आणि 5वा वाक्य दररोज माझा धन संपत्ती वाढ होत आहे. आणि 6वा वाक्य आहे आजचा दिवस माझा आहे, माझे चांगले दिवस आहेत. असे सकारात्मक वाक्य रोज 6 हे वाक्य रोज स्वतःशी बोला. बघा आयुष्यात किती बदल होईल. एक गोष्ट लक्षात असू द्या, समस्या कितीही मोठे असू दे, प्रत्येक समस्येला उत्तर आहे. ही समज दृढ करून ती सहज सुटेल. हा विश्वास दृढ करून करते करविते श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत. बाळू मामा यांचे भक्त तुम्ही असाल तर हा संदेश पुढील जरूर ऐका. देव आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास तुम्हाला असू द्या. देव आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचे आहे आणि बिकट समस्या कशी सुटते आश्चर्याने बघायचं आहे. आपले कर्म आपल्याला आयुष्यात भरपूर मदत करणार आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक आहे. मग काळजी करण्याची गरज नाही. आपले कर्म तर चांगले आहेत, मग काळजी कोणत्या गोष्टीची करीत आहात. पुढे पाऊल टाकत चला, कारण येणारा काळ तुमचा होणार आहे, कारण तुम्ही एकही वाईट कर्म केलेले नाही. प्रेमळ भक्तांनो, विश्वास असू द्या, देव तुमच्या सोबत आहेत. हा विश्वास जर तुम्हाला असेल तर तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची गरज होणार नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही ज्या प्रकारे विचार करता तशा प्रकारे तुमचे आयुष्य होत जाते. तुम्ही नकारात्मक विचार कराल तर नकारात्मक आयुष्य व्हायला वेळ लागणार नाही आणि सकारात्मक विचार कराल तर नक्की तुमचे आयुष्य सकारात्मक पद्धतीने होईल. विश्वास ठेवा, जे काही घडत आहे ते प्रत्येक देवांच्या मनाद्वारे घडत आहे. तुम्हाला जे संकट येत आहे ते तुम्हाला पूर्णपणे देव त्या संकटातून बाहेर काढतील.
देव म्हणत आहे दुर्लक्ष करू नका. हे पाहिल्यानंतर तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देव कोणता नेमका संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे लक्षपूर्वक ऐका. देव म्हणत आहे तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांची सध्या कल्पना नाही. तुमची वर्तमान वास्तविकता पहा. जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि तसे होईल. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला खरे प्रेम, भरभरून विपुलता, परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे. तुमच्या स्वप्नांचे जीवन आता प्रकट होत आहे. त्यावर दावा करा. दावा करण्यासाठी कमेंटमध्ये होय असं टाईप करा. आणि हा मामांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा संदेश पुढील 10 जणांना जरूर शेअर करा. तुमचा बाळू मामा यांच्या प्रार्थनावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. देव म्हणत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. सोडून देऊ नका. जे कार्य करीत आहात ते चालू असू द्या. तुमचं आयुष्य आता प्रत्यक्ष सुधारणार आहे. हा संदेश अजून काही वेळ ऐकून तर पहा. चांगल्या गोष्टी तुम्हाला घडताना दिसत येतील. तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या श्रवणासाठी तयार केले आहे. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधी ना पाहिले असतील, ना कधी ऐकले नसतील, ना कधी स्वप्नात पाहिले असतील. ते देखील देव तुम्हाला आता देणार आहे. त्यामुळे देवांचा हा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्या. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व्हाल. पूर्वीपेक्षा अधिक पूर्णपणे तुमचे आयुष्य सुधरेल. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. या दोन्हीमधील तुम्ही कोणते आहात आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तुम्ही जर वाट पाहणारे असाल तर टाईप करा आम्ही वाट पाहणारे आहोत. आणि जर तुम्ही कष्ट करणारे आहात तर प्रयत्न असं टाईप करा. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. आयुष्य अवघड आहे मात्र अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. कारण ह्या जगात ज्या काही घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्ही प्राप्त करू शकता. कारण जे आयुष्यात आहे ते तुमच्यासाठी देवाने बनवले आहे. देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि किती माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. जेव्हा देव तुमची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो. तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करणं थांबवा. लक्षात ठेवा, धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहतात. ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात. परंतु आज लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल किंवा ऐकत असाल तर तुमच्या पाठीशी मी आहे. मी आज तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. याची आठवण करून देईल की मी तिथेच आहे. मी तुमच्या सोबतच आहे हे तुम्हाला पूर्णपणे आता लक्षात येईल. तुमच्यावर सतत मी लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे हे ओळखा. तुमच्या आर्थिक नातेसंबंधात, करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होईल. लोक काय विचार करतात किंवा म्हणतात हे महत्त्वाचे नाही. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे चांगले कर्म कमी करा आणि
माझ्यावर लक्ष केंद्रित करा. ब्रह्मांड म्हणते तुम्ही पुन्हा हसणार आहात, तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे आणि तुम्ही पुन्हा प्रेम कराल. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचित करणार आहे. डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्हाला हवे ते जीवन जगा, ते पहा, ते अनुभवा. तपशिलांवर लक्ष केंद्रित करा. आता तुमचे डोळे उघडा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी चमत्कारांची अपेक्षा करा. तुम्ही तयार असल्यास होय असं टाईप करा. अभिनंदन, तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात. प्रतीक्षा संपली. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट येत आहे. तुमची कंपन वाढवा आणि ते वाहू द्या. तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा लिहून तुमची सहमती जरूर दर्शवा. प्रेमळ भक्तांनो, लक्षात असू द्या, देव सध्या तुम्हाला काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्हाला जर तुमचा देवांचा संदेश तुमच्यासाठी कोणता होता हे समजले असेल तर आम्हाला देखील जरूर कळवा की तुम्ही या 3 फोटोंपैकी कोणता फोटो देवांचा निवडला होता. आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. प्रेमळ भक्तांनो, जर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनल देखील आपलं शेअर करा. बोला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.